अर्पिता मॅडम, मी 2 मोठ्या पिशव्या घेऊन येतो घरातून. सामानासाठी लागतील ना आपल्याला? वहिनी पाहिलं नसेल ना? पाहिलं तर नाहीये, पण पाहायच्या आधी आपल्याला सटकावं लागेल. सलील भाऊजी राजसी बरोबर काय करत होते? त्यांच्याकडे बघून त्यांचं बोलणं नॉर्मल तर नक्कीच वाटत नव्हतं. सलील भाऊजी नक्की बदललेत ना? की मग राजसीच्या नादाला लागून अजूनही काहीतरी चुकीचं? सलील भाऊजी जर अजूनही चुकीच्या संगतीत असतील तर निकुला त्यांच्यापासून लांबच ठेवायला हवं. दिदे, जरा वाटीभर पोहे काढून दे मला. आता पोहे कशाला हवेत तुला? काय करणार आहेस त्याचं? अगं, या डाळ तांदळाच्या मिश्रणात टाकले ना की डोसे कसे कुरकुरीत होतात आणि रंग सुद्धा छान येतो. आईचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. हिला आवरायला पाहिजे. हे घे. काही म्हणा आई, समीर नशीबवान आहे. नाही त्याच्यासाठी काही करायचं म्हटलं ना की तुझ्या अंगात असा उत्साह येतो. मुलीसाठी नाही का ग कधी काही करावंसं वाटत तुला? कसं आहे ना दीदी, समोरचं जसं वागतो तसंच आपल्यालाही वागावं लागतं. म्हणजे एखाद्याने आपल्यासाठी काहीतरी करावं असं जर वाटत असेल ना तर आपल्यात सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी करायची दानत असावी लागते. तुझ्यात आहे का ग दानत? आपल्या आईसाठी काहीतरी करायची मनापासून? आई अगं आपण एक टीम आहोत. मी नेहमी तुझ्या बाजूने असते. अजून काय करायला हवं मी? दीदी, तू माझ्या बाजूने का आणि कशासाठी हे मला चांगलंच माहिती आणि तुलाही माहितीये. हा, आणि दीदी तुला कल्पना नाही, पण तू जितकी स्वतःला ओळखत नाही ना त्यापेक्षा मी तुला जास्त ओळखते. 9 महिने जास्त. हे कायम लक्षात ठेवायचं. आई तू या सगळ्याच्या नादात टीम बदलतीयस? काही टीम बीम बदलत नाही ग बाई. आणि तुला काय वाटतंय मी हे सगळं त्या पोरीसाठी अर्पितासाठी करते? नाही ग, हे सगळं मी आपल्या समीरसाठी करते. तू बघितलंस ना, आई न सांगता न बोलता एवढा मोठा आनंद त्याने घरात आणला. अजून काय हवं? आणि याचा अर्पिताशी काहीही संबंध नाही. हे एकदाच घुसव डोक्यात. आणि झोपायच्या आधी तो बिडाचा तवा काढून ठेव ढोशासाठी. आई तू कितीही आव आणलास ना तरी तुझ्या आत्ताच्या बोलण्यात नेहमीसारखा कॉन्फिडन्स नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, समीरने तुला ज्या सुंदर भविष्याचं स्वप्न दाखवलंय ना ते तर तसं काही होणार नाहीये. नाही लांब कशाला जायचं? आता हे जे सुशीचं प्रकरण आहे ना हे कसं अंगाशी येते ना त्यांच्या बघ तू. आई झालं तुझं? जा श्रेयूला झोपव आणि त्याला झोपून झालं की हे वाटण ना मिक्सरला लावायला येईल. राजसीचा मेसेज आत्ता? गाफील राहू नकोस. समीर अर्पिता काय करतायत तिकडे लक्ष ठेव आणि कळवत राहा मला. घ्या म्हणजे आज रात्रीची झोप बोंबलली माझी. बरं झालं ना सगळं सामान एके ठिकाणीच मिळालं. वेळ वाचला. आता कधी एकदा किचन मध्ये जातो आणि सुशी बनवतोय असं झालंय मला. अरे बापरे. अर्पिता मॅडम, तुम्ही असं टिपिकल बायकोसारखा लुक नका देऊ. भीती वाटते मला. काय हो, तुम्ही ना रागवही देत नाही मला धड. मग रागवायचं कशाला? फक्त प्रेम करायचं ना. फक्त प्रेम करायचं ना. फक्त प्रेम करायचं ना. अहो नाही नाही, म्हणजे तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण नेहमी असं हसत खेळत बोलतो ना तसं बोला तुम्ही. ते चुकून जरा मी वेगळाच शब्द वापरला.
ठीक आहे.